तर ठरलं तर मग या मालिकेने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड मोडून आपलं स्थान पहिल्या स्थानावर कायम ठेवलं आहे. यामधील पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी मध्यंतरी प्रकृती कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा ज्योती चांदेकर यांनी नुकताच केला आहे. ज्योती चांदेकर सांगतात की आमचं मंगळागौरीचं शूटिंग सुरू होतं. मला सरांनी खुर्चीवर बसायला सांगितलं. मी तिथे बसले आणि बेशुद्धच पडले. माझ्या शरीरातलं सोडियम कमी झालं होतं. त्यानंतर या सगळ्या लोकांनी माझ्यासाठी एवढी धावपळ केली. सगळे लोक घाबरली होती. मला लगेचच रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि माझ्यावर उपचारांना सुरू झाले. मला बरं वाटल्यानंतर मी पुन्हा सेटवर परतले. हा माझा पहिला किस्सा. यानंतर दुसऱ्या वेळी मी अगदी मृत्यूच्या दारातून परतले आहे असं म्हणायला हरकत नाही. मी 2 महिने आजारी होते. खरं तर कोणत्या मालिकेची टीम कोणत्याही कलाकारासाठी 2 महिने थांबत नाही. पण ही सगळी मंडळी माझ्यासाठी खरंच 2 महिने थांबली. या सगळ्यांनी मालिका एवढी पुढे नेली आणि या सगळ्यामध्ये कोणालाही माझ्या पात्राची कमतरता भासू दिली नाही असं ज्योती चांदेकर यांनी सांगितलं. ज्योती चांदेकर यांच्या आजारपणाबाबत लेखिका व अभिनेत्री शिल्पा नवलकर सांगतात, या संदर्भात चॅनलचे हेड सतीश राजवाडे यांचं मी नक्कीच नाव घेईन, कारण पुन्हा जी 2 महिने शूटिंगसाठी नसेल हे स्पष्ट होतं. त्यामुळे चॅनेल मीटिंगमध्ये मी हे सांगितलं तेव्हा चर्चेला सुरुवात झाली. त्यांना आपण तुम्ही पुढे करणार की नाही विचारूया का की रिप्लेस करायचं. हे बोलताना सतीश राजवाडे लगेच म्हणाले होते, अजिबात रिप्लेस करायचं नाही. तब्येतीच्या कारणास्तव रिप्लेस तर मुळीच करायचं नाही. हा विषय इथेच थांबूया. त्या बऱ्या झाल्या की त्या येतीलच परत.